जय जगदंब, जय रेणुकामाता, जय अंबाबाई. तर आज मी माझ्या महालक्ष्मीला सजवण्यात खूप मग्न होते. आईला सजवणं, तिची सेवा करणं यात जे समाधान मिळतं ते कशातच नाही. पण बाह्य रूपाच्या सजावटीसोबत महालक्ष्मीला आपल्या भक्तीने प्रसन्न करणं जास्त महत्त्वाचं असतं. अनेक जण मला विचारतात, ताई लक्ष्मी घरात टिकत नाही किंवा खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. अशा वेळी आईची एक गुप्त आणि प्रभावी सेवा आहे जी तुम्हाला अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकते. शास्त्रात सांगितले आहे की महालक्ष्मी ही चंचल असते. तिला एका जागी स्थिर ठेवण्यासाठी मंत्राची आणि विधीची जोड द्यावी लागते. अशी एक सेवा आहे जी केल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास होतो. ही सेवा कोणतीही व्यक्ती करू शकते, मग ती गृहिणी असो किंवा नोकरी करणारी व्यक्ती. या सेवेसाठी फक्त तुमचे 5 ते 10 मिनिटे लागतात, पण मिळणारे फळ हे लाख मोलाचे असते. अंबाबाईची ओढ अंबाबाईची ही सेवा मी स्वतः अनुभवलेली आहे. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने ही सेवा करतो, तेव्हा आई आपल्या हाकेला नक्कीच धावून येते. या सेवेने मनाला शांती मिळते आणि घरात एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की खूप मोठी विधी करावी लागतील, पण असं नाही आहे. आईला फक्त तुमचा भाव हवा असतो. आता तुम्ही विचार करत असाल की ही प्रभावी सेवा नेमकी कोणती आहे? महालक्ष्मीची ही सेवा दिसायला साधी असली तरी ती खूप शक्तिशाली आहे. आपल्या शास्त्रात कुंकवाला शक्तीचे प्रतीक मानले जाते. जेव्हा हे कुंकू आपण मंत्र उच्चारासह देवीच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा त्यातून निर्माण होणारे स्पंदन आपल्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करतात. पतीच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी ही सेवा रामबाण उपाय मानली जाते. तर महालक्ष्मीला सर्वात प्रिय असलेली आणि अत्यंत प्रभावी सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन. हो, कुंकुमार्चन ही अशी सेवा आहे जी तुमच्या नशीब बदलू शकते. पण हे कुंकुमार्चन नेमकं कसं करायचं, कोणत्या मंत्राचा उच्चार करायचा आणि त्याचे शास्त्रशुद्ध नियम काय आहेत? जर तुम्हाला कुंकुमार्चन कसं करायचं हे माहीत नसेल तर काळजी करू नका. या विषयावरती मी खास तुमच्यासाठी उद्या एक सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी स्वतः कुंकुमार्चन कसं करायचं हे करून दाखवणार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. जय जगदंब, जय रेणुकामाता, जय अंबाबाई.